नमस्कार, मी जान्हवी आणि आज आपण टोमॅटोबद्दल बोलणार आहोत. आपल्या सर्वांना टोमॅटो तर माहीतच आहेत. आपण आपल्या रोजच्या जेवणामध्ये टोमॅटोचा नियमित वापर करतो आणि त्याशिवाय आपल्या जेवणाला चवच येत नाही. टोमॅटोने आपल्या जेवणाची फक्त चवच वाढत नाही, तर ते आपल्या शरीरासाठी सुद्धा खूपच फायदेशीर आहे. जर आपण टोमॅटो नियमित खाल्ले तर आपलं शरीर सशक्त बनेल आणि आपलं तारुण्यसुद्धा टिकून राहील. टोमॅटो एक न्यूट्रिएंट रिच फूड आहे. यात भरपूर प्रमाणात आयर्न, कॅल्शियम, फोलेट, फायबर, मँगनीज, कॉपर, झिंक, लायकोपीन, विटामिन ए, B1, B3, B5, B6, B7 असल्यामुळे ते आपल्या शरीरासाठी खूपच उपयुक्त ठरते. टोमॅटोत साखर, कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीजचं प्रमाण खूपच कमी आहे. टोमॅटो खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. टोमॅटो जितके पिकलेले आणि जितके मोठे तितकेच ते आपल्या तब्येतीसाठी चांगले असतात आणि त्यात जास्त प्रमाणात गुण आणि पौष्टिक घटक असतात. त्यामुळे टमाटे निवडताना आपण मोठे आणि पिकलेले टमाटेच निवडावे. अनेमिया या रोगावर टोमॅटो हा रामबाण उपाय ठरतो. ज्यांना अनेमिया झालाय किंवा शरीरातलं रक्त कमी झालंय त्यांनी नियमित रोज सकाळ संध्याकाळ 1-1 कप टोमॅटोचा रस घेतल्याने लवकरच त्यांच्या शरीरातलं रक्त आणि RBC वाढण्यास मदत होते. टोमॅटो रक्तशुद्धी करते, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा रक्तविकार असेल तर त्यावर टोमॅटो खूपच फायदेशीर ठरतात. ज्यांना रक्तपित्ताचा त्रास आहे किंवा रक्तविकार आहे त्यांनी रोज टोमॅटोच्या रसामध्ये थोडंसं पाणी आणि मध घालून प्यायल्याने त्यांना आराम मिळतो. रोज जर जेवताना एक पिकलेला टोमॅटो खाल्ला तर रक्तविकार आणि पित्तविकार तर बरे होतातच, पण त्याचबरोबर पचनसुद्धा चांगलं होतं. टोमॅटो रक्ताला ॲल्कलाईन बनवण्याचं काम करतं. टोमॅटोत लायकोपीन आणि बीटा कॅरोटीन म्हणून अँटीऑक्सिडंट्स आहेत आणि त्यात अँटी इन्फ्लमेटरी प्रॉपर्टीजसुद्धा आहेत. त्यामुळे अनेक आजारांपासून लाईक डायबिटीज, कार्डिओव्हास्क्युलर डिझीजेस, ऑस्टिओपोरोसिस, कॅन्सर, श्वसन मार्गातील विकार यापासून आपलं रक्षण होतं. वजन कमी करण्यासाठी सुद्धा टोमॅटो खूपच उपयुक्त ठरतात. यातल्या ॲमिनो ॲसिडमुळे आपल्या शरीरातील फॅट बर्निंग कपॅसिटी वाढते आणि त्यामुळे आपलं वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. गर्भवती स्त्रियांना किंवा बाळंतिणींना जर आपण नियमित टोमॅटो खायला दिले तर त्यांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य स्वस्थ आणि व्यवस्थित राहण्यास मदत होते. टोमॅटो स्त्रियांच्या वेगवेगळ्या आजारांवर खूपच उपयुक्त रामबाण उपाय ठरतो. ज्यांना कॉन्स्टिपेशनचा किंवा मलावरोधाचा त्रास आहे त्यांनी रोज जेवणापूर्वी आणि रात्री झोपण्यापूर्वी एक टोमॅटो साली सकट खाल्ल्याने सकाळी पोट साफ होण्यास मदत होते आणि त्यांचा मलावरोध दूर होतो. जर पित्ताचा त्रास होत असेल, पित्तविकार असेल तर त्यांनी टोमॅटोच्या रसामध्ये थोडी साखर घालून प्यायल्याने तो त्राससुद्धा बरा होतो. जर रोज जेवताना आपण पिकलेल्या टोमॅटोचा समावेश आपल्या आहारात केला तर बऱ्याच वात, पित्त आणि कफाच्या विकारांपासून आपलं रक्षण होईल. तर मग नियमित टोमॅटोचा समावेश आपल्या आहारात करा आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा.